अध्याय 3 महिषासुरांचा वध। मेधा ऋषींनी कथन पुढे सुरू केले. राक्षसांचा होत असलेला प्रचंड संहार पाहून चिक्षुर नावाचा एक सेनापती देवीवर धावून गेला. त्याने तिच्यावर बाणांचा पाऊस पाडला, तरीही देवी एखाद्या पर्वताप्रमाणे स्थिर होती. तिने त्या सर्व हल्ल्याचा प्रतिकार करून त्या चिक्षुराचा ध्वज पाडला, धनुष्य तोडले. तेव्हा तो भले मोठे खडक घेऊन धावला आणि सिंहाच्या डोक्यावर वार केला, तर ते खडकच तुटले. मग त्याने शूळांचा मारा केला, तर ते सर्व शूळ तोडून देवीने आपल्या शूळाने त्याला मारून टाकले. मग एक चामर नावाचा सेनापती पुढे आला. त्याला देवीच्या सिंहाने पंजाच्या तडाख्याने मृत्युलोकी पाठवले. मग देवीला मारण्यासाठी उग्र कराल, बाष्कल, ताम्र, अंधक, उग्रास्त्य, उग्रवीर्य, महानू, बिडाल, दुर्धल, दुर्मुख असे महावीर धावले. त्यावेळी देवीने कुणाला तलवारीने, कुणाला त्रिशूलाने, तर कुणाला मुष्टीप्रहाराने, वृक्षाने, गदेने, बाणाने असे निरनिराळ्या शस्त्रांनी मारले. मग स्वतः महिषासूर रणांगणावर आला. वेगवेगळी रूपे धारण करून तो लढू लागला. कधी तो हत्ती होई, तर कधी सिंह, कधी रेडा, तर कधी राक्षस. अशा रीतीने त्याने सर्व त्रिभुवन त्रासविले. देवी क्षणभर थांबली व मधू पिऊ लागली. तिचे डोळे लाल झाले व तिने मोठमोठ्याने गर्जना केल्या. मग तिचे महिषासुराशी अतिभयानक युद्ध झाले व त्यात महिषासूर मारला गेला. देव आनंदित झाले आणि राक्षस सैन्य वाट फुटेल तिकडे पळू लागले. सर्व देव ऋषी यांनी हात जोडून तिची स्तुती स्तोत्रे गायला प्रारंभ केले. या अध्यायाच्या पठणाने वादविवादात व न्यायालयात विजय मिळेल. अध्याय 4 देवीची स्तुती। मेधा ऋषी पुढे सांगू लागले की मग त्या सर्वजणांनी देवीची उत्तम प्रकारे स्तुती केली व ती चराचरामध्ये नानाविध शक्तीच्या स्वरूपात कशी नांदते याचे वर्णन केले. तिचा दयाळूपणा, पराक्रम, सर्व व्यापकत्व, प्रभाव अशा अनेक गुणांचे वर्णन केले. तिची अनेक नावांनी स्तुती केली. उदाहरणार्थ विश्वस्वरूपा, विश्वपालिनी, शुभदा, लक्ष्मी, अलक्ष्मी, श्रद्धा, लज्जा, सर्वधारा, आद्या, स्वाहा व स्वाधा, मुक्ती हेतू, अचितरूपा, अपराविद्या, भगवती, मेधा, अंबिका, गौरी, पार्वती, धनदात्री, भवानी, दुर्गा, दारिद्र्य हरिणी, दुःख विनाशिनी अशा नावांनी विशेषांनी तिला गौरविले. त्यावेळी देवी त्या सर्वांवर विशेष प्रसन्न झाली. तिने त्यांना पाहिजे तो वर मागून घेण्यास सांगितले. देव म्हणाले, या महिषासुराला मारून तू आमचे संरक्षण केले आहेस. तसेच यापुढेही वेळोवेळी तू अवतार घेऊन सर्व ऋषीमुनींचे, भक्तांचे आणि आमचे संरक्षण करावेस. यानंतर त्या सर्वांनी देवीची सर्व राजोपचाराने पूजा केली. आणखी वर असं मागितला की जो कोणी या स्तोत्राने तुझी स्तुती करेल त्याचे सदा सर्वदा तू रक्षण करावेस. देवीने प्रसन्न मनाने तथास्तु म्हणजे तसेच होईल असा आशीर्वाद दिला. त्यावेळी सर्व देव पाहत असता त्यांच्या दृष्टीसमोरून ती एकदम गुप्त झाली. इथे महालक्ष्मीचे चरित्र पूर्ण झाले. आता पुढे महासरस्वतीचे प्रकटन कथन. या अध्यायाच्या पठणाने देवीची विशेष कृपा प्राप्त होते. अध्याय 5 सरस्वतीचा अवतार। मेधा ऋषींनी कथन पुढे चालू केले. पुरातन काळी अत्यंत क्रूर आणि बलवान असे 2 राक्षस होते. त्यांची नावे शुभ आणि निशुंभ. दोघेही सख्खे भाऊ होते. त्यांनी त्रैलोक्य जिंकले आणि देवांना पळवून लावून दोघेही सर्वाधिपती झाले. पराभूत झालेल्या देवांना देवीच्या वरप्रसादाची आठवण झाली आणि ते हिमालयावर जाऊन देवीला ओळखू लागले. त्याच वेळी पार्वती तिथे गंगा स्नानाकरिता आली. तिने सर्व देवाकडे चौकशी केली असता तिच्या देहातून एक देवी प्रकट झाली. तीच महासरस्वती होय. शरीर कोशातून जन्मली म्हणून तिला कौशिकी असे म्हणत. ती निघाल्यानंतर गौरीचा वर्ण काळा झाला म्हणून ती कालिका या नावाने प्रसिद्ध झाली. ती सरस्वती हिमालयावर फिरत असता शुभ निशुंभाचे मंत्री चुंड आणि मुंड यांनी तिला पाहिले आणि तिचे वर्णन त्यांनी स्वामीजवळ केले व हे स्त्रीरत्न प्राप्त करावे असेही तेव्हा सुचवले. मग शंभूने आपला दूत म्हणून सुग्रीव राक्षसाला असा संदेश देऊन पाठवले की तिने मुकाट्याने शंभू व निशुंभ यांच्या स्वाधीन व्हावे, नाहीतर बळजबरीने ओढून न्यावे लागेल. ते हा रूप ऐकून सरस्वतीने सांगितले की शुंभ निशुंभाचा पराक्रम ती जाणते, परंतु पूर्वी तिने अविचाराने अशी प्रतिज्ञा केली आहे की जो कोणी तिला युद्ध करून जिंकेल त्यालाच ती वश होईल. त्यामुळे आता युद्धाविना ती लाभणे अशक्य आहे. हा निरोप ऐकून ते दोघेही शुभ निशुंभाशी परत गेले. या अध्यायाच्या पठणाने बुद्धी तेजस्वी व लखलखित कुशाग्र होते.